हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर मी आज तुमच्यासोबत ना फ्लिपकार्टवरून काही कुर्ता सेट मागवलेले आहेत आणि मोस्ट ऑफ मी अफोर्डेबल प्राईसमध्ये मागवलेले आहेत आणि तोच हॉल व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो मेक शुअर करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की सगळे जे आहेत ना कलर डिफरंट आहेत, पॅटर्न डिफरंट आहे आणि मी सगळं कॉटन किंवा मग पार्टीवेअर असे सगळे मिक्स जे आहे ना तसे कुर्ता सेट मागवले. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यांमधून तुम्हाला कुठला ना कुठला नक्की आवडेल. जसं की मी बघा आता हा पहिला इथे वेअर केलेला आहे. कुर्ता सेट जरी थोडा सिंपल असला ना, पण ही जी त्याच्यावरचा दुपट्टा आहे ना तो इतका डिफरंट आहे ना, म्हणजे तो दुपट्टा घेताच एकदम असा रिच लुक जो आहे ना तो यायला लागतो. एकदम असा भारी क्वालिटीचा, जशी एखादी साडी असते ना तशातला हा मस्त असा दुपट्टा आहे. मी आयर्न वगैरे केला नाहीये, त्यामुळे जरा श्रिंक वगैरे असं दिसू शकतं. हे जसं बघा मी याला स्मॉल साईजमध्ये मागवलेलं आहे आणि काही याला स्टिचिंग वगैरे करायची गरज नाहीये, श्रिंक वगैरे पण होणार नाही. हवं तर मी एक बारीक शिलाई याला मारू शकते, जेणेकरून अजून थोडा फिटिंगमध्ये येईल. इथे तुम्ही बघू शकता 3/4 साईजची जी आहे ना याची स्लीव्ज आहे. मस्त इथे एक लेस लावली आहे. बाकी पूर्ण कुर्ता जो आहे ना त्याच्यावर अशी छोटीशी डिझाईन केली आणि नेक तुम्ही इथे बघू शकता. मी ट्राय करेल की एक फुल व्हिडिओ, म्हणजे आता तुम्हाला पॅन्ट तिथून दिसणार नाही की हे पूर्ण वेअर केल्यावर कसं दिसतंय, आणि साईज मी जशी सांगते तुम्हाला त्यावरून तुम्हाला हे समजून जाईल की तुम्ही तुमच्यासाठी बेटर कुठली साईज जी आहे ती ऑर्डर करून घेऊ शकता. सो मला तरी असं खूप छान वाटतोय हा कुर्ता सेट. आणि बाकी सगळे मी तुम्हाला याच पद्धतीने जे आहे ना ते घालून दाखवणार आहे. नेहमी असं निवांत बसून मी तुम्हाला एक एक कुर्ता सेट दाखवत असते आणि साईडला घातलेले, पण ह्यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं करूया, कारण तो घालून झाल्यानंतर आपण तो प्रॉपर जे आहे ना त्याचं आपल्याला सांगणं जरा बेटर जाईल मला, म्हणून जरा वेगळा एक्सपिरियन्स जो आहे तो मी पण घेते. सो हा पहिला कुर्ता सेट होता आणि जो मला फक्त या दुपट्ट्यामुळे एवढा जास्त आवडला आहे ना, कारण हा दुपट्टा मी घातल्यानंतर दुपट्टा घेतलेला नव्हता आणि मला वाटत होती की अरे एवढा काही पण छान नाही बरं का, सिंपल आहे. पण जसाच दुपट्टा अंगावर घेतला ना पूर्ण लुकच त्याचा चेंज होऊन गेला. सो चला मग हा पहिला होता. आणि बाय द वे तुम्हाला सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ना सगळ्यांच्या मर्ज करून एकच लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. और मी सगळे प्रोडक्ट जे आहेत ना टॅग सेक्शनमध्ये टॅग पण केले, म्हणजे तुम्हाला तिथे इमेज पण दिसते आणि तिचं लिंक पण असते. तुम्हाला ते जास्त कन्व्हिनियंट राहील ऑर्डर करण्यासाठी. त्यातल्या त्यात माझ्याकडे असं कुठलाच कुर्ता सेट नाही ज्याच्यावरचा दुपट्टा एवढा भारी भरकम असा असणार आहे, म्हणून त्यामुळे मला हा विशेष थोडं जास्त आवडला आणि पहिलाच आहे. अजून बाकीचे तुम्हाला अजून भरपूर जे आहेत ते मला दाखवायचे. सो चला मग आता पुढचा तुम्हाला वेअर करून दाखवते. यस, आणि हा नेक्स्ट कुर्ता सेट जो खरंच खूप छान आहे आणि प्राइस पण अफोर्डेबल आहे. याची जी हुडणी ना ही मला थोडीशी अशी जास्त आवडली, कारण शिफॉनची जशी साडी असते ना तशी शिफॉनची ही हुडणी आहे आणि मस्त आहे काहीतरी. आणि मला असं वाटतं की अशी हुडणी जर एखाद्या ड्रेससोबत आपल्याला मिळाली ना, माझ्या डोक्यात तर आधी हाच विचार आला की अशी हुडणी आपल्याकडे असली तर आपण कुठल्या तरी अजून दुसऱ्या कुर्ता सेट सोबत ना तिला मस्त असं कॉम्बिनेशन मध्ये वेअर करून घेऊ शकतो. सो छान आहे. आणि कुर्ता तुम्ही इथे मी तसं तुम्हाला पूर्ण दाखवेलच की कसा दिसतोय म्हणून घातल्यानंतर, पण याला मधून अस्तर आहे आणि याची पॅन्ट आहे ना, म्हणजे ती पॅन्टला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हेच मला कळत नाही. तिची क्वालिटी चांगली पण आहे, तिची क्वालिटी वाईट पण आहे, असं मिक्स आहे. म्हणजे लेगिन्स सारखी ती पण ना थोडी बारीक अशी सी थ्रू आहे. पण हा कुर्ता ज्या पद्धतीने म्हणजे असं डायरेक्ट आपल्याला याचे जे कट्स आहेत ना ते पूर्ण असे प्रॉपर म्हणजे चिटकून असतात, त्यामुळे ती पॅन्ट लगेच असं कुणाला दिसणार नाही की थोडी पॅन्ट सी थ्रू आहे वगैरे. तेवढं फक्त डिसअपॉइंट आहे. बाकी तुम्ही याच्यासोबत कुठलीही तुमच्याकडे असलेली व्हाईट लेगिन्स वगैरे तुम्ही याच्यासोबत पेअर करून घेऊ शकतात. ती मोठी डील नाही आहे, पण कुर्ता सेट खरंच खूप छान आहे. आणि तुम्ही ही नेकवरची डिझाईन इथे चेक करू शकता. मस्त अशी पूर्ण भरून छान मस्त जे आहे ना ते अशी वर्क केलंय तिच्यावर आणि एकदम कम्फर्टेबल. थोडा मला लूज होत होता. हा स्मॉल साईजमध्ये मागवला अगेन, त्यामुळे मला लूज होतोय. मी जर एक्स्ट्रा स्मॉल मागवला असता तुम्हाला परफेक्ट फिटिंगमध्ये आला असता. बाकी पॅन्ट वगैरेचा तेवढा इश्यू आहे. आणि याचा कुर्त्याची जी क्वालिटी आहे ती मला खूप जास्त आवडली. असा व्हाईट कलरचा तुम्हाला ऍड करायचा असेल, मला असं वाटतं की याच्यामध्ये कलर ऑप्शन आय थिंक अवेलेबल असू शकतात. सो तुम्ही या पर्टिक्युलर कुर्त्यावर तुम्ही क्लिक केलं ना की त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता की कलर ऑप्शन असतील तर तुम्ही जे आहे तर तुम्ही तसं, मला आय थिंक मला असं वाटतं की याच्यामध्ये कलर ऑप्शन अवेलेबल असतील, मला आता लक्षात नाहीये. बाकी कुर्ता सेट खरंच खूप छान आहे. तेवढी पॅन्टचं सोडलं की मग एकदम मस्त आहे कुर्ता सेट आणि अफोर्डेबल प्राइसमध्ये पण आहे. आणि वेगळं काहीतरी जे आहे ना, ओढणी जशी वेगळी याची आणि ह्याचं स्ट्रक्चर जे आहे म्हणजे फिनिशिंग वगैरे ज्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे ना तो पूर्ण प्रॉपर असा उठून दिसेल. नसेल अशा पद्धतीचं ना कुर्ता सेट तुमच्याकडे तर नक्की तुम्ही याला ॲड करून घेऊ शकता. तर हा आहे नेक्स्ट कुर्ता सेट जो मस्त अशा ना ऑरेंज कलरमध्ये आहे. आणि मला याची ओढणी ना थोडीशी सॉफ्ट आहे, त्यामुळे मला जरा जास्त आवडली याची ओढणी. म्हणजे कॉटनची आहे पण सॉफ्ट आहे. आणि ऑरेंज कलरचा कुर्ता सेट माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मला विशेष आकर्षण वाटते याबद्दल. किंवा पण एक्स्ट्रा स्मॉल राहिला असता मला अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये आला असता. बाकी क्वालिटी वगैरे छान आहे त्याची. इथे जे आहे ना 3/4 साईजच्या स्लीव्ज आहेत. इथे त्यांनी मस्त असं वर्क केलेलं आहे आणि त्यानंतर सेम वर्क त्यांनी पॅन्टवर पण लास्टला केलं आहे. पॅन्ट जी आहे ती पूर्णपणे प्लेन आहे. तुम्ही इथे साईडला
साईडला बघूनच घेणार तसं. आणि इथे जे आहे ना नेकवर ही अशी छान मस्त एक डिझाईन आहे, मस्त क्वालिटीची वाटते, असं लोकल वाटत नाहीये, छान क्वालिटीचा जसा ड्रेस असतो ना तसा हा दिसतोय. आणि बाकी पूर्ण जो कुर्ता आहे ना त्यावर अशा पद्धतीने डॉट्समध्ये त्यांनी थोडं वर्क केलेलं आहे. मी ट्राय केलंय तसं की सगळे जे कुर्ता सेट आहेत ना ते असे व्यवस्थित अफोर्डेबल प्राइसमध्ये मागवलेले आहे, जेणेकरून जास्त एकदम हाय पण नाही आणि एकदम लो पण नाही, एकदम मीडियम रेंज असते ना त्या रेंजमध्ये मी कुर्ता सेट मागवलेले आहेत. आणि याची प्राइस एक्झॅक्टली मला लक्षात नाही, पण कापड वगैरे सगळं खूप छान आहे. तर हा आहे नेक्स्ट ड्रेस. मी जरा इयरिंग्स पण वेअर केले, म्हटलं जरा छान दिसलं पाहिजे, कारण हा कुर्ता सेट घेतला असं वाटत होतं की इयरिंग्स घातले नाही यासोबत तर खूप छान दिसणार आहे. आणि हुंडी बघा किती छान आहे याची. अशी लॉंग जर दुपट्टा असला ना मला असं वाटतं की मग आपण एक सिम्पल जे आहे ना ती स्टाईल घेऊन चालत नाही, आपण काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करायला बघतो. जर दुपट्टा मोठा असला तर, जर शॉर्ट साईज असली मग आपल्याला त्याला एका साईडून घेण्याशिवाय ऑप्शन नसतं, दोघी साईडून जरी घेतला तर तो खूप छोटा येतो. पण हा दुपट्टा खूप मोठा आहे, छान आणि मस्त आहे एकदम. बाकी कुर्त्याचं फॅब्रिक वगैरे खूप छान आहे, कुर्त्यावर जी काही त्यांनी काम केलेलं आहे ते पण खूप छान आहे. मस्त इकडे जे असतं ना पिको वगैरे करून दिलाय प्रॉपर की त्याचे धागे निघायला नको म्हणून, तेवढं जे आहे ती काळजी घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की छोट्या छोट्या डिटेलमुळे खूप छान दिसतोय हा कुर्ता सेट. आणि नेकवर जी आहे ना अशी थोडी ब्रॉड मस्त अशी वर्क केलेलं आहे, त्यामुळे पण छान दिसतंय. बाकी पूर्ण कुर्ता जो आहे तो प्लेन आहे, पॅन्ट पण पूर्ण प्लेन आहे याची. आणि फक्त स्लीव्जवर हे अशा पद्धतीने जे आहे, इथे तुम्हाला किती जवळून दिसते आय डोंट नो, पण मस्त अशी डिझाईन आहे, वर्क केलंय मस्त. ते बारीक बारीक मिरर असतात ना असे, ते पण यामध्ये मध्ये मध्ये लावले आणि छान वाटतंय. म्हणजे ओढणी छान असली ना की मग कुर्ता सेटचा पूर्ण लुक जो आहे तो चेंज होऊन जातो. मग कितीही तुम्ही कुर्ता पॅन्ट तुमचा प्लेन जरी असला पण ओढणी जर छान डिझायनर असली की मग त्याचा लुक पूर्ण चेंज होऊन जातो. आणि छान आहे. मी याला स्मॉल साईजमध्ये मागवला होता आणि मला आलाय हा व्यवस्थित स्मॉलमध्ये. हाच प्रॉब्लेम असतो, अगदी थोड्याशा साईजचा डिफरन्स असतो तो, पण ठीक आहे. हा मला अगदी परफेक्ट आहे तो फिटिंगमध्ये आलाय. पॅन्ट पण हाईट वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि मला ओढणी पण याची आवडली. ॲक्च्युली मला आता अशा ज्या भारी भरकम थोड्या डिझायनर ज्या ओढण्या असतात ना त्या जास्त आवडायला लागल्या, कारण माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे जे नसतं आपल्याला तेच जरा जास्त आवडत असतं. आणि तुम्हीच सांगा हा कसा दिसतोय मला. बाकी मला जेव्हा पण मी हॉल व्हिडिओ करायची ना मला तुमच्या भरपूर कमेंट यायच्या की तू ना असे डार्क कलर ट्राय कर, कारण माझ्याकडे मोस्ट ऑफ सगळे लाईट कलर आहे. मग ते टी शर्ट असो काही असो मी जास्त करून लाईट कलरमध्ये घेते. साडी पण माझी लाईट कलरमध्ये असते, कुर्ता सेट पण तसंच आहे. येल्लो कलर आहे माझ्याकडे एक दोन, पण येल्लो हा कलर डार्क कलरमध्ये काउंट होत नाही. अगेन मी याला पण स्मॉल साईजमध्ये मागवला आहे आणि तो मला थोडासा लूज होतोय. बाकी एक्स्ट्रा स्मॉल मला परफेक्ट आला असता, कारण इथे एवढा जास्त जाणवत नाही तो, इथे ठीक आहे, पण इथे स्लीव्समध्ये ना थोडा मोठा आहे. मे बी मला असं वाटते की याची जी स्लीव्ज आहेत ना त्याच थोड्याशा ब्रॉड आहे, स्टाईलच तशी असू शकते असं मला वाटतंय. नाहीतर मग फिटिंगमध्ये आहे तो व्यवस्थित, पण स्लीव्समुळे मला असं वाटते की थोडा लूज आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की याची स्टाईल असू शकते तशी. बाकी इथे नेटची जी आहे ना थोडी फ्रिल सारखं दिलंय त्यांनी, बघू शकता तुम्ही, थोडी फ्रिल सारखं दिलंय. आणि जशी इथे फ्रिल लावली ना सेम त्याच कापडाचं जे आहे, म्हणजे नेटची ओढणी आहे, ओढणीची साईज पण खूप छान आहे. आणि कापड ना याचं कापड खूप छान आहे, म्हणजे असं सोडता जसं असं ना थोडा पण असं फुगा वगैरे होत नाही, जसं मिऱ्यांचा जसा फुगा होतो ना असं सोडताच एकदम सेटल राहून जातो ना तसा हा कापड आहे. आणि बाकी पॅन्ट वगैरे मला छान फिटिंगमध्ये आली आणि असं मेहंदी कलरमध्ये मस्त वाटतोय मला, जरा वेगळा काहीतरी. आणि ओढणी पण थोडी डिफरंट आहे, जी मॅच तुमच्या स्लीव्स सोबत होऊन जाईल. बाकी छान आहे कुर्ता सेट, मला तरी आवडला आहे, कारण याचं कापड स्पेशली याचं कापड मला खूप जास्त आवडलं आहे. असा कापड ना मला असं वाटतं की थोडा कम्फर्टेबल असतो, असं म्हणजे जसं आहे ना तसा शेप तो पकडून चालतो. आणि असेच कापड मला जास्त करून आवडतात. मला कॉटन पण बऱ्याच वेळा असं नको वाटतं की असं थोडा फुग्यासारखा दिसतो तो कॉटन, पण असे कापड असते ना की ते अंगाला असे चिटकून असतात छान आणि शेपमध्ये व्यवस्थित दिसतं. मग तर नेक्स्ट हा मस्त असा लाईट ब्लू कलरचा कुर्ता आणि पॅन्टचा सेट आहे. यासोबत ओढणी नाही आहे, फक्त कुर्ता आणि पॅन्ट आहे. थोडी जी आहे ना इथे नेकवर थोडंसं जे आहे ते वर्क केलेलं आहे, थ्रेड वर्क आणि बारीक ते मिरर असतात ना त्यांचं वर्क केलेलं आहे, जे इथे तुम्हाला स्लीव्सवर पण मिळतं. 3/4 साईजच्या मस्त स्लीव्स आहेत. स्मॉल साईजचा मागवलेला आहे, थोडा लूज होतोय, मी इथे थोडी फिटिंग करून तुम्हाला दाखवते. बाकी एक्स्ट्रा स्मॉल राहिला असता मला एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये आला असता. प्युअर कॉटनचं आहे आणि जे फॅब्रिक आहे ना ते प्युअर कॉटनमध्ये आहे आणि बारीक आहे, पण असं सी थ्रू नाही आहे, म्हणजे वॉश केल्यानंतर तर अजून छान कापड भरला जाईल. हा छान ब्लू आणि व्हाईट कलरमध्ये जे आहे ना मस्त असं कलर कॉम्बिनेशन आहे. आणि कलर पण असा एकदम सिम्पल आहे ना की खूप असा भडक पण नाही आणि खूप असा लाईट पण नाही, असा मीडियम मस्त कलर आहे. म्हणजे सीझन कुठलाही असू द्या, विंटर म्हणा किंवा मग समर वगैरे कुठला असू द्या, सगळ्या सीझनमध्ये अगदी छान दिसणार आहे. असं आहे महत्त्वाचं, म्हणजे कम्फर्टेबल आहे. व्ही नेक आहे त्याची, पण खूप डीप नाही महत्त्वाचं म्हणजे, नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की व्ही नेक जर असते ना थोडी डीपमध्ये असते, पण याची
कॉम्बिनेशन एक जास्त डीप नाही आहे, ते पण एक जो आहे तो प्लस पॉईंट आहे. छान असं मस्त प्युअर कॉटनमध्ये जर तुम्हाला कुर्ता पॅन्टचा सेट हवा असेल ना, तर मला असं वाटतं याच्या आधी तुम्हाला जो मी ब्लूवाला दाखवला तो आणि हा, हे दोघंही खूप छान आहेत, कम्फर्टेबल आहे. याचं फॅब्रिक ना पहिलं जो दाखवला ना त्याच्यापेक्षा थोडं जाडसर आहे, म्हणजे धुतल्यानंतर अजून छान जे आहे ते थिक होऊन जाईल. हे मस्त असं प्युअर कॉटनमध्ये आहे. अगेन हा पण जो आहे ना पॅरेट ग्रीन कलर आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे. पॅन्ट पण सेम आहे, त्याच प्रिंटमध्ये आहे, कापड वगैरे एव्हरीथिंग सगळं सेम आहे. इकडे फक्त ना स्लीव्हला थोडीशी अशी लेस लावली त्यांनी छान, मला माहित नाही ते तुम्हाला किती दिसते पण सुंदर दिसते. ती बारीक आहे पण लगेच दिसते की काहीतरी वेगळं केलंय म्हणून. आणि इथे नेकवर ना हे छोटंसं असं जे आहे ना फक्त एवढं डिझाईन केली इथे. या व्यतिरिक्त पूर्ण कुर्ता सेट तुम्हाला प्लेन बघायला मिळतो. मस्त आहे, कम्फर्टेबल. हा पण मी स्मॉल साईज मध्ये मागवला होता, जरा लूज होता, एक्स्ट्रा स्मॉल मला परफेक्ट आला असता. त्यामुळे जी साईज तुमची परफेक्ट असेल ना तीच मागवा, म्हणजे थोडं धुतल्यानंतर श्रिंक होऊ शकतो, कारण हा प्युअर कॉटनचा आहे. त्यामुळे सगळेच कॉटनचे कपडे जरा तरी श्रिंक होऊनच जातात वॉश केल्यानंतर. आणि मला असं वाटतं की असा कलर तुमच्याकडे नसेल ना, कारण पॅरेट ग्रीन कलर आहे यामध्ये, पण व्हाईट कलरचं खूप जास्त जे आहे ना वर्क वगैरे केलंय, म्हणजे जी काही डिझाईन प्रिंट आहे ना ती व्हाईट कलरची पण जास्त आहे. त्यामुळे फक्त पॅरेट ग्रीन कलर दिसत नाही, म्हणून मला असं वाटतंय की हा कुर्ता सेट जरा छान दिसतोय. बाकी बघा तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमधून नक्कीच सांगाल, कारण ते दोघंही मला असं वाटतं की कम्फर्टेबल वेअर जर पाहिजे असेल ना कुर्ता सेटमध्ये तर मग हे दोघं खूप छान आहेत. आणि कलर ऑप्शन मी तुम्हाला दिले, एक आहे ब्लू आणि व्हाईटमध्ये, आणि सेकंड जो आहे तो पॅरेट ग्रीन आणि व्हाईटमध्ये. चला, आजच्या हॉल व्हिडिओ मधला शेवटचा कुर्ता सेट, ज्यासोबत तुम्हाला पॅन्ट, कुर्ता, दुपट्टा सगळं काही एकदम मस्त असं कॉटन मध्ये मिळतं. प्युअर कॉटन असतं ना तसं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे, अगदी कम्फर्टेबल आहे. महत्वाचं म्हणजे काही जास्त याच्यावर डिझाईन वगैरे काही वर्क वगैरे काहीच नाही, अगदी सिंपल असा नेक पण अगदी सिंपल आहे. पूर्ण कुर्ता सेट सिंपल आहे. पॅन्ट पण पूर्ण व्हाईट आहे, पण खाली जे आहे ना थोडी त्यांनी ह्या कलर मध्ये जे आहे ना प्रिंट केलेली आहे, म्हणजे ते याचा जो सेट आहे ना असं वाटतं पूर्ण प्लेन अशी व्हाईट नाहीये, फक्त थोडीशी अशी डिझाईन दिली आहे. जर तुम्हाला इथे मी व्हिडिओ प्ले करते ना त्यामध्ये तुम्हाला समजून जाऊ शकतं की मी कशाबद्दल म्हणते म्हणून. पण छान आहे, हाईट पण छान आहे पॅन्टची, खूप मोठी पण नाहीये, अगदी मला पण ती छान येते. म्हणजे माझ्यापेक्षा उंच जरी असले ना तुम्हाला पण थोडीशी वर जी आहे ना अँकल लाईन ज्याला आपण म्हणतो तशी ती येऊ शकते, म्हणून मला असं वाटतं की छान वाटेल ह्याचं. ओव्हरऑल पूर्ण कुर्ता सेटच छान आहे, सिंपल पण तितकाच जास्त कम्फर्टेबल आणि क्लासी लुक देणारा सुद्धा. तर चला मग या सगळे छान छान कुर्ता सेट सोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते. आय होप तुम्हाला यामधून कुठला ना कुठला तरी एक आवडलेला असेल, कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा फॅब्रिक वगैरे जे काही मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्यामधून तुम्ही कुठला तरी एक फायनल करू शकाल किंवा तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर झालेलं असेल. सगळ्यात जास्त तुम्हाला कुठला आवडला ना मला कमेंटमधून नक्कीच सांगाल, आणि सगळ्यांच्या लिंक जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, नक्की चेकआउट करा. आणि मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला अजून आवडत असतील, कशा पद्धतीचे अजून तुम्हाला हॉल व्हिडिओ बघायचे आहेत मला कमेंटमधून नक्कीच सांगाल, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ तसा प्लॅन करू शकते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून नक्की सांगा मला. भेटूयात मग पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स.